नमस्कार. रोखोक आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिका तसंच राज्यांमधल्या 58 नगरपंचायती आणि नगरपालिकांसाठी अत्यंत चुरशीची अशी निवडणूक झाली. सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी प्रथमच स्वबळाची आजमावलेली ताकद आणि एकमेकांच्या आपण पाहिलेत 45 ते 55% इतकं मतदान झालं आणि सुमारे 3.25 ते 3.5 कोटी मतदारांचं भवितव्य ठरवणारा या निवडणुकीचा निकाल आज हाती आला. राज्यातील सत्ताधारी शिवसेना भाजप सरकारला 1 वर्ष पूर्ण होत असण्याच्या मुहूर्तावरच या निवडणुकांच्या निमित्तानं सत्ताधाऱ्यांच्या हाय व्होल्टेज ड्रामा आज महाराष्ट्रात रंगला. सर्वप्रथम कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूरमध्ये मतदारांनी नेमका कोणाला कौल दिला याच्यावर नजर टाकूयात. आपण पाहताय कल्याण डोंबिवली महानगरपालिका तुलनात्मक पक्षीय बलाबल 2010 शिवसेनेला 31 होत्या, त्या जागा आता त्यांच्या 52 झालेल्या आहेत. भाजपला 9 होत्या, त्या 42 झाल्या आहेत. मनसेच्या 27 होत्या, त्या जागा आता 9 झालेल्या आहेत. काँग्रेस 10 जागा होत्या, 4 जागांवर. राष्ट्रवादी काँग्रेस 14 वरून 2 जागांवर आणि इतर 11च्या 11 जागा होत्या, 11च राहिल्या. आपण थेट जाऊया कोल्हापूरच्या तुलनात्मक पक्षीय बलाबलाकडे. काँग्रेस 31 जागा होत्या, त्या 27 वर आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस 25 वरून 15 वर 10 जागांचं नुकसान, तर इतर 5 वरून 3 जागांवर 2 जागांचं नुकसान. शिवसेना 4 जागा होत्या, याही वेळी 4 जागा राहिल्या. तर भारतीय जनता पक्ष 2010 मध्ये 3 जागा, तर यावेळी 32 जागा, अर्थात याच्यामध्ये ताराराणी आघाडीचा देखील तितकाच समावेश आहे. या दोन्ही ठिकाणी मतदारांनी कुणा एका पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट असं बहुमत दिलेलं नाही. त्यामुळे सत्तेची समीकरणं आता जुळवावी लागतील. पॉलिटिक्स इज अ प्लेस वेअर स्ट्रेंज बेड पार्टनर्स कम टुगेदर. कोणते पर्याय पाहूया. कल्याण डोंबिवली सत्ता स्थापनेचा पर्याय 1. शिवसेना आणि भाजप दोघं मिळून जर एकत्र आलं तर 122च्या महानगरपालिकेत 61 जागा पाहिजेत. त्या दोघांच्या मिळून 94 जागा होत आहेत. पर्याय क्रमांक 2. भाजप आणि 27 गावांची संघर्ष समिती 47, मनसे 9 आणि इतर 6 बरोबर 62, म्हणजे अपेक्षित अशा 61 पेक्षा 1 जागा जास्त. दॅट्स ऑल्सो ओपन. सो कल्याण डोंबिवली इज वाईड ओपन. सत्ता स्थापनेचा पर्याय क्रमांक 3. शिवसेना, मनसे 9 आणि इतर 11, अर्थात या इतर मध्ये MIMच्या 4 जागा आहेत आणि MIM भाजप किंवा शिवसेनेला कितपत सपोर्ट करेल या संदर्भात देखील प्रश्नचिन्ह आहेत. त्याही जागा 72 होत आहेत. कोल्हापुरातले पर्याय आपण पाहू शकता. काँग्रेस 27, राष्ट्रवादी 15, स्टेट जॅकेट सर्वात 2 मोठे पक्ष 42 जागा. सत्ता स्थापनेचा पर्याय 2. भाजप 13, ताराराणी आघाडी 19 आणि राष्ट्रवादी 15 मिळून 47 जागा. असा एक सत्तेचा फॉर्म्युला होऊ शकतो. ग्रामीण भागातल्या 58 नगरपंचायती आणि नगरपालिकांच्या निकालावर एक दृष्टिक्षेप, म्हणजे आपल्याला कळेल ग्रामीण महाराष्ट्रात आज नेमकं काय घडलं. कोणत्या पक्षाला किती नगरपंचायती मिळाल्या. भारतीय जनता पक्षाला 10, शिवसेनेला 4, युतीला 4, काँग्रेसला 8 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 10 इतक्या नगरपंचायती. तर आघाडीला 4. ज्या स्थानिक आघाड्या विविध पक्षोपपक्षांनी एकत्र येऊन केलेल्या होत्या त्यांना 4 जागा आपण पाहताय. कोणत्या पक्षाला किती नगरपंचायती मिळाल्या. त्रिशंकूला 13 आणि इतर 5, म्हणजे ज्या त्रिशंकूच्या 13 आहेत. दॅट्स एनीबडीज गेम. कोणाकडेही ते जाऊ शकतात. कुठल्या पक्षाचं वर्चस्व आहे. आमदार एका पक्षाचा असतो, परंतु आघाडी दुसऱ्या पक्षाची असू शकते, दुसऱ्या पक्षांबरोबर असू शकते. आजच्या या निकालाचा नेमका अर्थ काय. कोणत्या पक्षाला मतदारांनी नेमकं काय शिकवलं. या निवडणुकीत कोणाची जीत झाली, कोणाची हार, कोणी किती मुसंडी मारली, तर कोणाची किती पिछेहाट झाली आणि त्याहीपेक्षा आता पुढं काय, कोण कोणाबरोबर हात मिळवणी करणार, असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. महापालिकांचा रणसंग्राम.
महापालिकांचा रणसंग्राम या विषयाची चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धनजी आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत, त्यांचंही स्वागत करूया. हर्षवर्धनजी, आपलं स्वागत. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि आमदार राम कदम आपल्याबरोबर आहेत. राम कदम, आपलं स्वागत. मनसेचे नेते आणि माजी आमदार नितीन सरदेसाई आपल्याबरोबर आहेत. नितीनजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. शिवसेनेचे स्थानिक नेते दीपेश म्हात्रे हे आपल्याबरोबर आहेत. दीपेशजी, आपलं स्वागत. आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश बाळ जोशी हे पुण्याहून आपल्याबरोबर आहेत. या 5 जणांबरोबर आपण पुढच्या 1 तासामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा जो आहे तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो पहिला मुद्दा आहे आजच्या निकालांचा नेमका अर्थ काय. आजच्या निकालांचा नेमका अर्थ काय. आपण थेट जाऊया सर्वप्रथम हर्षवर्धन पाटील यांच्याकडे. हर्षवर्धन पाटील, काँग्रेस फार मोठ्या प्रमाणावर कल्याण डोंबिवलीमध्ये प्रगती करताना दिसत नाही, किंबहुना त्यांना फटकाच बसलेला आहे. कोल्हापूरमध्ये देखील तीच परिस्थिती आपण पाहताय. आपण जरी मोठे असलात तरी पूर्वी जेवढ्या जागा मिळत होत्या तेवढ्या जागा आपल्याला आता मिळताना दिसत नाही आहेत. ताराराणी आघाडीचं काय झालंय आपण पाहिलेलं आहे. तसंच आपण ग्रामपंचायतीचा, नगरपंचायतीचा जर निकाल पाहिला तर तोही फार मोठ्या प्रमाणावर तुम्हाला दिलासादायक आहे. असे 4 जर महत्त्वाच्या जागा सोडल्या, मग ती जालना असेल, बीड असेल आणि नागपूर असेल, हे सोडलं तर खूप मोठ्या प्रमाणावर काँग्रेसला लोकांनी, भाजपला नाकारून लोकांनी काँग्रेसला स्वीकारलंय असंही दिसत नाहीये. या निकालाचा अर्थ तुमच्या पक्षासाठी काय आहे? नाही, पहिल्यांदा मला असं वाटतं की ह्या निकालाचा आपण जर ट्रेंड पाहिला तर निश्चितच सरकारच्या गेल्या वर्षभराचा जो कारभार झाला आणि आता नुकतीच 1 वर्ष त्या सरकारला पूर्ण झाले. जर सरकार कार्यक्षम असतं तर कदाचित त्रिशंकू अवस्था बऱ्याच ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या बाबतीत ती झाली नसती, सांगतो. दुसरा प्रश्न ह्याच्यामध्ये असा आहे की आजही मला जे दिसतं एकंदरीत ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये एक 4-5 मुद्द्यावरती लोकांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट व्यक्त केली. एक म्हणजे पहिला म्हणजे महागाईचा मुद्दा. हे मान्यच करावं लागेल आपल्याला. ठीक आहे, आज ही जी त्रिशंकू अवस्था जी झाली, प्रत्येक सत्ताधारीमधले सुद्धा दोन्ही पक्ष काय म्हणायचे की आम्ही स्वबळावर या महापालिकेची सत्ता आम्ही आणू, पण लोकांनी त्यांना तसं दिलं नाही. एक, आता कल्याण डोंबिवलीमध्ये आपण म्हणल्याप्रमाणे ठीक आहे, तिथं आमच्या पक्षाची स्थिती काय फार चांगली नव्हती आणि म्हणून तिथं थोडी आमची पिछाड झाली, ही गोष्ट खरी आहे. पण कोल्हापूरच्या बाबतीमध्ये मी असं म्हणेल की मागच्या वेळेस आमच्या 31 जागा होत्या कोल्हापूरमध्ये. मी तिथला पालकमंत्री होतो त्यावेळेस मालोजी राजे आणि महादेवराव महाडिक आणि आम्ही असे सगळे एकत्र होते. त्यावेळेस ते 31 जागा होत्या. आता मालोजीराजे आमच्याबरोबर नव्हते. महादेवराव माडकांची ताराराणी आघाडी ही वेगळी होती आणि अशा पार्श्वभूमीमध्ये त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकही काँग्रेसचा आमदार नसताना सुद्धा तिथल्या जनतेनं 27 जागा, ठीक आहे त्या बहुमताला कमी आहेत हे मान्य आहे, पण सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून ज्यावेळेस अशा एका शहरामध्ये कौल दिला जातो, मला वाटतं त्यामध्ये निश्चितपणानं सरकारच्या विरोधामध्ये मतदानाचा कौल दिसतो. एक, महापालिकेची सत्ता द्या म्हणजे आम्ही तिजोरी भरून टाकू असं मुख्यमंत्री म्हणाले होते कोल्हापुराच्या सभेमध्ये. त्याचा कुठेतरी परिणाम झाला? तिजोरीमध्ये आहे काय आता भरण्यासारखं, सांगा मला तुम्ही काहीच ठेवलं नव्हतं? आम्ही नाही, आम्ही ठेवलं होतं, ह्यांना टिकवता आलं नाही, सांगतो ते. असं नाही, ठेवलं होतं आम्ही त्याच्यामध्ये. शेवटी कोणतंही सरकार काम करताना आता ही निवडणुकीमधली भाषणं असतात. आणि दुसरं, आता नगरपंचायतच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर मला वाटतं नगरपंचायतीमध्ये सुद्धा म्हणजे एकतर मराठवाड्यामध्ये भाजपला फारसं काही स्थान मिळालं नाही. त्याचं कारण असं आहे की गेले 4 वर्ष दुष्काळ पडतोय तिथं आणि मागच्या काळात आम्ही जी उपाययोजना केल्या आहेत ती ह्यावेळेस या सरकारने केल्या नाही. ह्याची एक चुणूक म्हणून लोकांनी विरोधात मतदान केलं. अगदी पंकजा मुंडेंच्या जिल्ह्यात सुद्धा, मतदारसंघात सुद्धा अशा प्रकारची झाली. जालन्यामध्ये तीच परिस्थिती झाली, नागपूरमध्ये तीच परिस्थिती झाली. विदर्भामध्ये सुद्धा आत्महत्या हा एक मोठा विषय आहे, नाही ते नाकारून चालणार नाही आपल्याला. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये निश्चितपणानं आता मतदारांची साधारणतः आता ट्रेंड लक्षात यायला लागले. ठीक आहे, आमची काय फार मोठी प्रगती झाली असं मी म्हणणार नाही, पण शेवटी आता सत्तेत ती आहेत. आता लोकांनी आम्हाला नाकारलं विधानसभेला, लोकसभेला, पण तो ट्रेंड आणि आताचा ट्रेंड जर बघितला तर मला असं वाटतं राज्यकर्त्याला आता ह्याचा गांभीर्याने विचार करावा लागेल की आता लोक आपल्या विरोधामध्ये मतं व्यक्त करायला लागली. दुसरी एक गोष्ट मला या निमित्तानं सांगायची की खूप मोठ्या प्रमाणामध्ये सत्तेचा वापर ह्या निवडणुकीमध्ये झाला. ठीक आहे, आम्ही पण 20 वर्ष मंत्रिमंडळात होतो, पण इतका अशा पद्धतीनं म्हणजे काय काय उदाहरणं आता इथं मला सांगता येणार नाही, इतकी अशी भयानक उदाहरणं सुद्धा घडली. अगदी फॉर्म बाद करण्यापासून अगदी वेगवेगळ्या खात्याचा ज्या पद्धतीने वापर झाला
आणि मग अशा पद्धतीनं बाय हुक और क्रूक आपल्याला ही एक मिळवायचं प्रकारे आहे. प्रत्येकाला हर्षवर्धनजी प्रत्येकाला मतदारांनी त्याच्या त्याच्या पक्षाच्या वकुबाची, त्याच्या त्याच्या पक्षाच्या ऐपतीची, त्याच्या त्याच्या पक्षाच्या ग्राउंडवर्कची, स्ट्रेंथ अँड विकनेसेसची जाणीव या निवडणुकीत करून दिली. मला असं वाटतं की आता ज्यांचं सरकार आहे त्यांच्यावरही कॉमेंट केलेली आहे. आम्ही त्यांच्या मागं ठाम 100% उभा राहणार नाही हा एक संदेश दिला. आणि काही ठिकाणी जिथं आमचं चुकलं असेल तिथं आम्हालाही संदेश दिला. पण शेवटी आम्ही विरोधातच आहोत ना. आज सत्ता आमची नाही, आम्ही विरोधातच आहोत. तुम्ही असं म्हणता की वी हॅव नथिंग टू लूज. वी हॅव गेन. वी हॅव गेन. आपण जाऊया थेट मनसेचे नितीन सरदेसाई आपल्याबरोबर आहेत. नितीन सरदेसाई, प्रत्येक निवडणूक काहीतरी शिकवत असते असं राज ठाकरे एका भाषणात म्हणाले होते. या निवडणुकीच्या निकालानं मनसेला काय शिकवलं? मनसेच्या इंजिनाची गती मंदावली असली तरी ज्या स्थानकावर तुम्ही आता येऊन थांबलायत ते स्थानक सत्ता स्थापनेसाठी उपयुक्त असं शीर्षक असलेलं आहे. सत्तेच्या चाव्या एक प्रकारे मनसेकडे आहेत. चाव्या म्हणजे त्या दोन पक्षांनी ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसामध्ये प्रचार केला त्या प्रचाराची एकंदरीतच पातळी पाहता ही निवडणूक सर्वार्थाने वेगळी होती. कारण अशा पद्धतीने यापूर्वी एकाच मंत्रिमंडळातले मित्रपक्षातले दोन लोक इतक्या खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवरती टीका करताना, मी त्याला टीका म्हणणार नाही, इतक्या खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांविषयी वाभाडे काढताना कधीही महाराष्ट्राच्या जनतेने बघितलेलं नव्हतं. त्यामुळे ही निवडणूक आणि या निवडणुकीचा प्रचार हा महाराष्ट्राला काहीतरी वेगळं दाखवतोय. आणि हा जर ट्रेंड होणार असेल तर तो अत्यंत धोकादायक असणार आहे. क्रमांक 1. क्रमांक 2 की 27 वरून आमची संख्या 9 वर आली हे नक्कीच मान्य आहे. त्यामुळे आम्ही कुठे कमी पडलो याचा विचार आम्ही करू. पण तो करत असताना ज्या पक्षाला आता भाजपासारख्या पक्षाला ज्याला यश मिळालेलं आहे त्याच्यामध्ये अनेक पक्षांमधले लोक वेगवेगळे उचलायचे, त्यांची एक मोड बांधायची म्हटल्यानंतर पार्टी विथ डिफरन्स म्हणणारा पक्ष आता उरलाय का हा सुद्धा विचार करणं तितकंच गरजेचं आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे की या दोघांच्या भांडणामध्ये विकासाचा मुद्दा कुठेही नव्हता. आणि विकासाचा मुद्दा मनसे घेऊन आलेली असताना सुद्धा असं का घडलं याचाही विचार आम्हाला करायचा आहे. तसाच तो जनतेला सुद्धा करणं आवश्यक आहे की भांडणं करत असताना एक माणूस कोणतरी सातत्याने गेली 1 वर्ष महाराष्ट्राच्या भल्याचं आणि विकासाचं बोलत असताना सुद्धा असं का घडतंय याचा विचार आम्ही करूच, इतरांनाही करण्याची तुम्ही गरज 3 आहे. मुद्दे अत्यंत महत्वाचे मांडलेत. प्रचाराची पातळी, भाजपमधले आयात उमेदवार आणि विकासाचा मुद्दा सातत्याने आम्ही मांडत असून देखील आम्हाला अपेक्षित का यश मिळालं नाही याच्या आत्मपरीक्षणाची गरज. या तिन्ही मुद्द्यांची चर्चा आम्ही योग्य वेळी आपल्याशी करणार आहे. परंतु आत्ता कळीचा मुद्दा मनसेचं इंजिन उपयुक्त अशा स्थानावर थांबलंय. या ठिकाणी आपण मनसे या विषयाची चर्चा थोडीशी पार्किंगला ठेवूया आणि जाऊया भारतीय जनता पक्षाकडे. राम कदम, वाघाचे दात मोजायला गेलात आणि डेंटिस्ट होऊन परत आलात. तुम्हाला वाघाच्या पंजानी सणसणीत रट्टा दिला. त्याचबरोबर ताराराणीशी आघाडी करायचा जुगार कोल्हापुरामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अंगाशी आला आणि कोल्हापुरातली सत्ता देखील गमावलीत. नगरपंचायतच्या निवडणुकांमध्ये बीड असेल, जालना असेल, या सगळ्या ठिकाणी जिथे तुमचे बलदंड नेते होते, माझ्याकडे प्रत्येकाची यादी आता काही काळाने आपण त्याच्यावर चर्चा करूच या, तुम्हाला नाकारलं. आत्मपरीक्षणाची वेळ का आत्मसन्मानाची वेळ? उदयजी, आपण मला सांगा, आपण चर्चेची सुरुवात करताना आपण मला सांगितलं तर त्या अगदी मुद्दे सुद्धा आपण त्याच्यावर चर्चा करायची झाली तर कल्याण डोंबिवलीचं पाहत असताना ज्या ठिकाणी आमचा पक्ष गेली अनेक वर्ष अनेक वॉर्डांमध्ये आमचा कधी उमेदवारच उभा राहिला नाही. प्रत्येक वेळेस आम्ही युतीमध्ये लढत होतो. युतीमध्ये काही 2-5 जागा मिळायच्या, त्याच्यावर त्या ठिकाणी ती निवडणूक लढली जायची. वर्षानुवर्ष असे अनेक वॉर्ड आहेत की ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी कल्याण डोंबिवली सारख्या भागामध्ये पहिल्यांदा ही महानगरपालिकेची निवडणूक लढत होता. अशा स्थितीमध्ये 9चे आमचे 42 होतात. म्हणजे त्याला तुम्ही 5 पट जवळपास आमची प्रगती झाली. आणि पर्सेंटेज वाईज जर म्हटलं तर तुम्ही जर शिवसेनेशी आम्हाला जोडत असाल तर त्यांचे 3152 झालेत. मग त्यांची 48% प्रगती झाली. आमची 4.5% सेफॉलॉजिकल ग्राउंड मध्ये आपण स्ट्राईक रेट म्हणतो तो तुमचा स्ट्राईक रेट सेनेपेक्षा जास्त होता. म्हणजे निकालात देखील तुम्ही त्यांच्यात कसे श्रेष्ठ आहात हे दाखवायचा प्रयत्न करताय. प्रचार तर तुम्ही सर्वश्रेष्ठ होतातच. उदयजी, मला असं नाही, मला थोडं जरा वेळ दिलीत तर मला न्याय मिळेल. मुद्दा मांडताना सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की जर आम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये 5 पट झालो असू पूर्वीच्या संख्येपेक्षा, कारण आमचे मोजण्याचे मापदंड आम्ही मागे काय होतो आणि आता काय आहोत असाच प्रत्येकाचा असतो, प्रत्येक पक्षाचा असतो, व्यक्तीचा असतो. कल्याणमध्ये सुद्धा
आम्ही कोल्हापुरात सुद्धा आम्ही 3 पट झालेलो आहोत. मग ह्याला तुम्ही प्रगती नाही म्हणणार, याला तुम्ही लोकांनी स्वीकारलं असं नाही म्हणणार. पण जसं मगाशी ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी म्हणत होते की आम्ही तिजोरीत ठेवलं पण ह्यांना सांभाळता आलं नाही, त्यांचा पूर्ण सन्मान राखत मी म्हणेन की आईबाप सुद्धा देवाघरी जाताना पाठच्या पोरांसाठी काहीतरी सोडून कर्जाची तिजोरी आमच्या हातात दिली. तेवढं असताना सुद्धा महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी अतिशय नेटानं हा कारभार वर्षभरात केलाय. त्याच्या कामांचं बोलायचं झालं तर मला तुम्ही वेळ दिला तर मी अनेक योजना सांगू आपण शकेन त्याविषयी बोलू. की ज्याच्यावर चर्चा महाराष्ट्राच्या करता येईल. अर्थकारणावरची आजच्या महाराष्ट्राच्या अर्थकारणावरची चर्चा नाही. तुमचा स्वतःचा अर्थसंकल्प हा 3700 कोटीच्या तुटीचा अर्थसंकल्प होता. इतकंच नाही तर आणखीन काही 100 कोटींचं कर्ज लागणार आहे असं दस्तूर खुद्द अर्थमंत्री म्हणाले आहेत. कर्ज मिळतं याचा अर्थ राज्याची पत चांगली आहे, कर्ज फेडता येतं म्हणूनच पुढचं कर्ज मिळत असतं. त्या कर्जाचा विनियोग जनतेच्या भल्यासाठी होतो का, विकासाच्या कामांसाठी होतो का, हा खरा मुद्दा आहे. 24% पर्यंत आपल्याला कर्ज घेता येतं. आपली जे भांडवली आहे त्याप्रमाणे यांच्या कालखंडामध्ये ती जवळपास मर्यादा 18.5%च्या वर गेली होती. विषय या ठिकाणी एवढाच येतो की गंभीर अवस्थेत असलेल्या महाराष्ट्राची धुरा आमच्याकडे आल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं मार्ग काढण्याचा प्रयत्न केला त्याचंही निश्चितपणे चला, म्हणजे कौतुक झालं. थोडक्यात आणि आज जे निवडणुकीचे म्हणजे निकाल लागले, पाचपट जागा मिळाल्या याचा आनंद आहे, मला तिप्पट जागा मिळाल्या याचा मला आनंद आहे. उदयजी, मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. आम्ही आज 5 पट झालो कल्याणमध्ये, हे कशामुळे झालोय? लोकांना काहीतरी पक्षाचं आवडलंय म्हणून झालोय ना. हे आज काँग्रेस पाठी गेली, शिवसेने सुद्धा त्या तुलनेमध्ये प्रगती करू शकली नाही. मनसे सुद्धा मागच्या निवडणुकीमध्ये मनसेला एकूण मतांच्या 28% मतदान मिळालं होतं. 27 जागा त्यांच्या निवडून आल्या, 45 ठिकाणी ते नंबर 2 वर होते. भाजप सेनेला मागच्या वेळेस 30% जागा मिळाल्या. एवढ्या स्थितीमध्ये या दोन्ही पक्षांना बाजूला सारत भाजप ज्या पद्धतीनं 450% पुढे गेलाय, तर मला असं वाटतं हे विकासाच्या कामाला लोकांनी स्वीकारलंय हर्षवर्धन म्हणून भाजप पुढे पॉईंट गेलाय. हर्षवर्धनजी नाही, आता आमचे मित्र म्हणतायत की आमच्या 9 वरून आम्ही 45 वर गेलं. ठीक आहे, ते आकडे आहेत, सगळ्याला माहितीच आहे. पण हे 9 वरून 45 आपण का गेला? तिथं खरंच भाजपची संघटन ताकद वाढली का? हा आत्मपरीक्षण आपण करा ना रामजी. मला एक म्हणायचं आहे, तिथले खासदार हे पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये होते, त्यांना त्यांनी घेतलं, त्यांना खासदार केलं. तिथं खाली मध्यंतरीच्या काळामध्ये 6,500 कोटी रुपये आम्ही त्याच्या विकासाकरता देऊ म्हणून सांगितलं. इथं आमच्या कल्याणचे आमचे अध्यक्ष होते सचिन पोटे, यांचे आता ते काय काय प्रकार झाले. म्हणजे हा जो आकडा वाढला 9 पासून 45 पर्यंतचा, मला वाटतं ह्याच्यावर पण एक वेगळं डिबेट आपल्याला आकडा वाढला तुमचा. हर्षवर्धन नाही, साहेब तुमचा रडीचा आकडा खेळ वाढला मांडताय. त्याबद्दल दुमत नाहीये. काँग्रेस आता रडीचा खेळ मांडते. रडीचा मला असं काय? वाटतं जनमताचा कौल मला काँग्रेस मला मला स्वीकारला सांगा, पाहिजे. मला एका मग आपण दीपेश म्हात्रेकडे जाऊया आणि त्यानंतर या सगळ्यावर आपण प्रकाश बाळजोशी यांची प्रतिक्रिया घेऊया. सत्ता स्थापनेसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत तुम्ही शिवसेनेबरोबर जाणार का मनसे इतर आणि संघर्ष समितीची मदत घेणार? तुमचं धोरण नेमकं काय असेल? ना, आज दुपारी माध्यमांशी बोलताना पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय चंद्रकांत दादा पाटलांनी सांगितलं की नैसर्गिक आमचा मित्रपक्ष शिवसेना आहे. पक्ष नेतृत्व या संदर्भात विचार करेल, पण स्वाभाविकपणे समविचारी पक्षाशी कोणताही पक्ष युती करत असताना समविचारी पक्षांना प्राधान्य देत असतो. पण कल्याण डोंबिवलीकरांची अपेक्षा आहे की भारतीय जनता पार्टीने सत्ता स्थापन करावी. आणि त्या ठिकाणी आमचे खासदार आहेत, रवींद्र चव्हाण आमदार आहेत, नरेंद्र पवार आहेत, हे सगळे प्रयत्न करतायत. निश्चितपणे तुम्हाला येणाऱ्या तुम्ही आता संकेत देताय की शिवसेना भाजप पुन्हा एकमेकांच्या शेजारी बसणार, तुझ्या गळा माझ्या गळा असं नवीन संगीत चालू होणार आणि मारलेले पंजे आणि मोजलेले दात तुम्ही विसरून जाणार. नाही, याच्यामध्ये मला एक नाही, मला एक सांगा, आजपर्यंत महाराष्ट्रानं पाहिलं होतं की माननीय देवेंद्र फडणवीस हे विद्वान आहेत, तरुण आहेत, अभ्यासू नेतृत्व आहे अशी त्यांची प्रतिमा होती. पण वेळ प्रसंगी आक्रमक सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये वारंवार दात जबडा वगैरे करताय, तर तसं न करता की यावेळेस देवेंद्र फडणवीस यांचं व्यक्तिमत्व की जर गरज भासल्यास तर महाराष्ट्राचं नेतृत्व करत असताना शिवसेनेला मुख्यमंत्री आक्रमकपणा हा असलाच पाहिजे. जनहिताच्या दृष्टिकोनातून आक्रमकपणा असेल तर तो चुकीचा नाहीये. नितीन सरदेसाईंकडे जाण्यापूर्वी दीपेश म्हात्रे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जो निकाल लागलाय तो स्पष्ट असा आदेश नाहीये तुम्हाला सत्ता स्थापनेकरता. उर्वरित 9 जागा मला वाटतं, त्या 9 जागांसाठी तुम्ही पहिली पसंती भारतीय जनता पक्ष असेल का तुम्ही मनसेशी बोलणी चालू करणार, संघर्ष समितीला जवळ करणार का राष्ट्रवादीला जवळ करणार? नेमकी आत्ताची तुमची रणभूमी, तुमची आत्ताची स्ट्रॅटेजी काय आहे?
स्ट्रॅटर्जीबद्दल आमचे वरिष्ठ नेते एकनाथजी शिंदे, उद्धवजी ठाकरे हे ठरवतीलच. पण मला काही गोष्टींचं इथे झालेल्या चर्चेतून राम कदम साहेबांनी आत्ता सांगितलं की आमचे 9 नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये गेल्या 5 वर्षापूर्वी निवडून आले होते आणि आता त्यांचे 42 झालेत. तर त्यांनी टक्केवारीमध्ये संख्या झाली. त्यांचा अभ्यास खूप दांडगा आहे मला माहिती आहे. पण ते एक गोष्ट विसरले की 5 वर्षापूर्वी नरेंद्र मोदीजी या देशामध्ये या पंतप्रधानाच्या रेसमध्ये आले नव्हते. त्याच्यानंतरची झालेली जी निवडणूक आहे म्हणजे लोकसभेची निवडणूक असो आणि राज्यसभेची निवडणूक असो, राज्यातली निवडणूक असो, त्या निवडणुकीमध्ये भाजपला झालेलं कल्याण डोंबिवलीतलं मतदान आणि आत्ता झालेलं मतदानाची जर तुलना केली तर त्यांनी त्याचा टक्केवारी काढावी की किती मतदान भाजपला कमी झालंय. माझं असं म्हणणं आहे की कल्याण डोंबिवलीच्या जनतेने शिवसेनेला जे 52 जागा दिल्यात याचा अर्थ शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष कल्याण डोंबिवलीत ठरलाय. आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे की शिवसेनेच्या कडे मॅन्डेट आहे. आज शिवसेनेला जनतेने मान्य केलंय. कारण कसं असतं गेले 20 वर्ष प्रचारामध्येही लोकांनी सांगितलं की 20 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे, 20 वर्ष त्यांनी काय केलं. पण जो केलेला विकास आहे आपण सगळे म्हणत असतो की जिथे जिथे कामं जिथे जास्ती दिवस काय झालं हे तुम्ही सांगितलं, चर्चा चालू आहे ती काय होणार आहे याच्यावर आहे. आता तुम्ही भारतीय जनता पक्ष हा तुम्हाला सर्वात जवळचा आहे की इतर कोणाकडे तुम्ही चाचपणी करताय त्या मनस्थितीत आहात? कारण भारतीय जनता पक्षाला घेतलं तर स्थायी समिती आणि उपमहापौर पद अशा तडजोडीचे व्यवहार खूप पुढे जातील. घोडे बाजारला खूप आता ऊत येणार आहे. सर घोडे बाजार आम्ही करत नाही आहोत. आता मगाशी पण काही ज्येष्ठ लोकांनी सांगितलं की ज्या मॅन्डेटला जनतेने मान्यता दिली की सेनेला मॅन्डेट मिळालाय, 52 जागा सेनेला जनता म्हणून एकच जनतेची अपेक्षा एकच व्यक्त करतो. जशी ठाणे महानगरपालिकेत गोल्डन गँग आहे तशी कल्याण आणि कोल्हापूरमध्ये गोल्डन गँग आणू नका एवढंच फक्त मी सर्व राजकारण्यांना विनंती करतो. नितीन सरदेसाई, आपण आता सांगलात की विकासाचा मुद्दा आम्हीच फक्त वारंवार मांडतो, तुमची प्रेझेंटेशन होती. परंतु आता तरी इतक्या वर्षामध्ये आपला पक्ष स्थानिक पातळीवर संघटन उभं करू शकला नाही, धोरणातलं सातत्य दाखवू शकला नाही. याच्यामुळे हे घडलं एवढं तर मान्य कराल? नाही, सुरुवातीलाच मी मागाशी बोलताना सांगितलं की या 27 वरून 9 जागा ज्या आल्या त्याचं काय कारण आहे त्याचं आत्मपरीक्षण नक्कीच करू. प्रत्येकाला जर काहीतरी आपल्याला अधिक चांगलं करायचं असेल, आपल्यामध्ये सुधारणा करायच्या असतील तर ती एक कंटिन्युअस प्रोसेस असते आणि त्यात चुकांचं आत्मपरीक्षण करणं, त्यात सुधारण्याचा प्रयत्न करणं हे तर आम्ही नक्कीच करू. पण ते करत असताना सुद्धा आत्ता ह्यांनी जे सांगितलं की ते स्वतःला आत्ता सुद्धा बोलताना नैसर्गिक मित्र किंवा समविचारी पक्ष म्हणताय, तर या गेल्या काही वर्षभरामध्ये ते जरी नैसर्गिक मित्र किंवा समविचारी पक्ष म्हणत असले तरी सुद्धा वर्षभरामध्ये जनतेला तसं अजिबात दिसलेलं नाहीये. हा मुद्दा सगळ्यांनी लक्षात घेणं आहे. आणि या गेल्या 15 दिवसामध्ये जी त्यांची एकांवरती टीका करण्याची जी पातळी होती ती अत्यंत हीन दर्जाची होती. म्हणजे हे दोघं एकत्र नांदतायत राज्य सरकारामध्ये, पण इतकी प्रचंड भांडणे त्याच्यामध्ये जनतेच्या सर्व समस्यांकडे यांचं सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्याचं काय होणार आहे? जनता त्या सगळ्या एकीकडे दुष्काळ आहे, दुसरीकडे अनेक प्रश्न आहेत. या काय करायचं या पुढे काय होईल याची चर्चा एका ब्रेक नंतर करणार. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्यासोबत प्रकाश बाळ जोशी आहेत. प्रकाश बाळ जोशी, या निकालाचा कल्याण डोंबिवली, कोल्हापूर आणि नगरपंचायतीच्या निकालांचा नेमका अन्वयार्थ काय? भाजपला लोकांनी काय दिलं, शिवसेनेला काय दिलं, राष्ट्रवादीला काय दिलं, काँग्रेसला काय दिलं आणि त्याहीपेक्षा सुद्धा MIMचा कल्याण डोंबिवलीमध्ये झालेला उदय याविषयी प्रकाश बाळ जोशी. कल्याण डोंबिवली, कोल्हापूर आणि इतर ठिकाणी ज्या निवडणुका झाल्यात त्यात मला असं वाटतं की मतदारांनी कुठंतरी शिवसेना भाजप एका बाजूला आणि त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रवादी दुसऱ्या बाजूला या सर्वच पक्षांना एक प्रकारे इशारा दिलेला आहे. कारण असं आहे की शिवसेना भाजप एकत्र जरी सरकार चालवत असलं तरीसुद्धा ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या प्रचार काळामध्ये एकमेकावर टीका झाली आणि केवळ त्याचा परिणाम ह्या राज्य सरकारवर होतो काय अशी भीतीसुद्धा निर्माण झाली होती. ते इतक्या टोकापर्यंत गेलं असलं तरी देखील शिवसेनेने विरोधी पक्षाची जी स्पेस होती ती मिळवल्यामुळे भाजप आणि शिवसेना दोघांचेही सीट्स वाढल्याचं दिसून येतं. परंतु हा निकाल आल्यानंतर मला असं वाटतं की ते जे काँग्रेस विरोधी वातावरण जे होतं ते सुद्धा फार कमी झालं असं दिसत नाही. आता जे मतदारांनी मतं दिली त्यावेळेस राज्य सरकार भाजप आणि शिवसेनेच्या विरोधी तरी थोडा कल असला तरी तो पूर्णपणे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बाजूने गेला असंही दिसत नाही. त्यामुळे एक प्रकारचं संभ्रमित असं मत व्यक्त केलेलं आहे
आणि आता जी चर्चा ती मला ऐकून असं वाटतं की शिवसेना भाजपच्या सरकारवर जरी काही परिणाम होणार नसला तरी कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र येऊन कुठं तिथं सत्ता स्थापन करतील अशी काही चिन्ह दिसत नाहीत. इंटरेस्टिंग. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप सेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील अशी काही चिन्ह नाही आहेत. ब्रेकवर जाण्यापूर्वी हर्षवर्धनजी एक छोटासा प्रश्न आहे, तो ऑल इंडिया मुस्लिम संघटनेचा एमआयएमचे 2 आमदार या विधानसभेत आहेत आणि त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत देखील चंचू प्रवेश केलेला आहे. यापूर्वीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचे 2 आमदार निवडून आले होते, तर 2 ठिकाणी ते 3 नंबरवर होते आणि 8 ठिकाणी ते 3 नंबरवर होते. म्हणजेच आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात, म्हणजे आता नगरपंचायतच्या निवडणुका आपण म्हणताय, तर लातूरमधला जळकोट असेल किंवा देवगी असेल, इथे देखील एमआयएम विजयी झालेला आहे. नांदेडमध्ये वाघळा 40 पैकी जवळपास 11 जागांवर एमआयएम आलेलं आहे. औरंगाबाद महानगरपालिकेत 113 पैकी 25 जागा या एमआयएमच्या आहेत. येऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकात 23 वॉर्ड हे मुस्लिम मतांचे आहेत आणि निर्णायक आहेत. काँग्रेसचा एकेकाळचा पारंपरिक मतदार हा तुमच्याकडून दूर गेला. नाही, हे एमआयएमच्या बाबतीमध्ये सगळ्या ठिकाणी एमआयएम इलेक्शन का लढवते याचंही आता लोकांच्या लक्षात यायला लागलेलं. आता एक उदाहरण सांगतो आपल्याला. आता काल पुणे महानगरपालिकेची कोंडव्याची बाय इलेक्शन झाली आणि तिथं पण एमआयएम होते. ती जागा मनसेची होती, ते डिस्क्वालिफाय झाले. तिथं आज 1500 मतांनी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. तिथं एमआयएमचे उमेदवार होते आणि तो संपूर्ण मुस्लिम एरिया होता. तरीसुद्धा तिथं आजचा निकाल आहे हा पुण्यातला, आणि पुण्यातला निकाल महत्त्वाचा आहे. तिथं आज सोंडके नावाचे एक आमचे काँग्रेसचे उमेदवार ते 1500 मतांनी निवडून आले. म्हणजे हा वापर कालच्या विधानसभेला आणि काय महानगरपालिकेला झाला. आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे की एमआयएमच्या पाठीमागं कोण आहे, आणि हे आपण तुम्ही सांगण्यापेक्षा आता मतदारांच्या लक्षात आले. म्हणजे जिथे इथे निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा काढला जाईल त्या त्या ठिकाणी एमआयएम मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण आणि त्या आधारे होत जाणारं हिंदू मतांचं ध्रुवीकरण, अशा प्रकारची रणनीती या दोन्ही पक्षांची दिसते असं आपल्याला म्हणायचं आहे. त्याचा अर्थच असा वाटतोय ना, सांगतो. कारण ज्या पद्धतीने चाललेलं आहे आता हे सगळं, कारण तसं पाहिलं तर कुठं संघटन नाही एमआयएमचं, कुठेही त्याच्या संदर्भातले काही धोरणात्मक असे कुठले निर्णय होत नाहीत. परंतु ह्याच्या पाठीमागं कोण आहे हा सुद्धा आता विचार लोक करायला लागले. आता म्हणजे लोक खाजगीत बोलतात अगदी स्पष्टपणानं, आणि मला वाटतं ह्याचा आता लोकांच्या लक्षात आलेला आहे. आणि आता ही सुरुवात झाली, पुढे आता बघू आपण काय होतं. या सगळ्याच्या निकालाचा अन्वयार्थ आणि त्याहीपेक्षा सुद्धा कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूरमध्ये काय होणार याची चर्चा करूया एका ब्रेक नंतर. कुठे जाऊन का पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय महापालिकांचा रणसंग्राम. महापालिकांचा रणसंग्राम आपण चर्चा करतो. आपल्यासोबत राम कदम, हर्षवर्धन पाटील, नितीन सरदेसाई, दीपेश म्हात्रे आणि प्रकाश बाळ जोशी. या दुसऱ्या भागात महत्वाचा मुद्दा जो आपण चर्चेला घेणार आहोत की अत्यंत चुरशीचे उत्कंठावर्धक निकाल लागल्यानंतर आता पुढं काय याची चर्चा महाराष्ट्रात सर्वत्र आहे. प्रकाश बाळ जोशी, आता आपण अत्यंत महत्वाचा मुद्दा सांगितला, तो म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना भाजप एकत्र येणार नाहीत, तर मग कुठलं कॉम्बिनेशन एकत्र येईल असं वाटतंय आपल्याला. भाजपलाही रस्ता ओपन आहे, शिवसेनेलाही रस्ता उघडा आहे. प्रकाश जोशी, आता हे ज्या पद्धतीनं मतदारांनी मतं दिलेली आहेत आणि ज्या पद्धतीचे आकडे आपल्यासमोर आलेले आहेत, त्यावरून एक गोष्ट निश्चित आहे की मनसेची कितीही पिछेहाट झाली असली तरी राजकीय परिस्थिती आज अशी आहे की हुकमाचा एक्का मनसेच्या हातात आहे. तो मनसेचा हातात जरी हुकमाचा एक्का असला तरी तो कसा खेळायचा, कशा पद्धतीने चाल खेळायची, त्याच्यावर त्यांचं पूर्ण येणारं पुढचं भवितव्य आहे ते काय असेल. म्हणजे ते भाजपबरोबर जाणार का की शिवसेनेबरोबर जातील, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे मनसे ही कुठली भूमिका घेते, ज्याच्यावर कल्याण आणि डोंबिवलीमधलं राजकारण किंवा येणारं जे तिथलं प्रशासन असेल ते कोण चालवणार हे ठरेल. मला असं वाटतं की मनसे जर भाजपबरोबर गेली तर त्यांना मग मोदींचं सरकार, इथलं देवेंद्र फडणवीस यांचं सरकार, यांचे जे काही मुद्दे आहेत किंवा यांचा जो अँटी इन्कम्बन्स आहे ते मनसेला सुद्धा भोगावे लागेल. परंतु ते जर शिवसेनेबरोबर गेले तर कदाचित त्यांना फारसा त्यांना काही राजकीयदृष्ट्या फारसा फरक पडणार नाही किंवा फारसा तोटा होणार नाही. त्यामुळे ते मनसे आता कुठली भूमिका घेतं याच्याकडे मला असं वाटतं सर्वांचं लक्ष निश्चितपणे लागून राहील. आपण जे पर्याय आहेत प्रकाश जोशी, ते पर्याय पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी पडद्यावर दाखवूया. कल्याण डोंबिवलीमध्ये सत्ता स्थापनेचे पर्याय शिवसेना आणि भाजप एकत्र येऊन 94 जागा, 122ची महानगरपालिका,
61 जागा मताधिक्यासाठी लागतात. हा एक पर्याय. दुसरा पर्याय आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. तो दुसरा पर्याय आहे तो म्हणजे भाजप 27 गावांची संघर्ष समिती, मनसे आणि इतर असा 62 जागांचा तोडगा निघू शकतो. तर तिसरा पर्याय आहे तो म्हणजे शिवसेना, मनसे आणि इतर 11. थेट जाऊया नितीन सरदेसाई यांच्याकडे. नितीन सरदेसाई, सत्तेच्या कुठल्याही गणितात जरी आपण आत्ता जायचं म्हटलं तरी देखील इंजिनाला डबे जोडल्याशिवाय सत्तेला कोणी बसू शकत नाहीये. तुमचं इंजिन उपयुक्तता या स्थानकावर थांबलंय. कोणाच्या बाजूने आपण मत द्याल? सर्वप्रथम वारंवार चर्चेमध्ये असं येत आहे, त्यांच्यातलेच काही लोक असं म्हणतात, मगाशी मी एका चर्चेमध्ये सहभागी झालो होतो की आम्ही नैसर्गिक मित्र आहोत, समविचारी पक्ष आहोत. त्या नैसर्गिक मित्र आणि समविचारी पक्षांना पहिलं त्यांच्या भूमिका ठरवू देत, ते एकत्र येणार आहेत किंवा नाही येणार आहेत, त्याच्यानंतर आमचा प्रश्न येतो. अजूनपर्यंत आम्हाला कोणी विचारलेलं नाही आहे, त्यामुळे जर तरच्या प्रश्नावरती उत्तर देण्यापेक्षा आधी त्यांचं काय होतंय ते बघूया, असो आम्ही वाट पाहतोय. मागे एकदा अशाची चर्चा आली होती तेव्हा मैत्रीचा हात पुढे केला होता असं एक प्रसिद्ध वाक्य महाराष्ट्राच्या इतिहासात, राजकीय इतिहासात दिलं गेलं होतं. याही वेळी मैत्रीचा हात पुढे केलेला गेलेला आहे का? टाळी एका हाताने वाजत नाही असं सांगितलं गेलं होतं. आता टाळ्या वाजवण्यासाठी आणि मैत्रीच्या हातासाठी टाळीसाठी हात पुढे आलाय का? अजूनपर्यंत तरी काही हात कोणाचा पुढे आलेला नाहीये. तो हात पुढे आल्यानंतर विचार करता येईलच ना. पण ऑन अ सिरियस नोट मला सांगा, सत्ता स्थापनेसाठी एकूणच पुढची राजकीय ध्येयधोरणं लक्षात घेता तुम्हाला मनसेला शिवसेना जवळची वाटते का भारतीय जनता पक्ष जवळचा वाटतो? आणि आम्हाला कोण जवळचं वाटतंय याच्यापेक्षा आधी त्यांना आम्ही जवळचे वाटतोय का, त्यापैकी कोणाला आम्ही जवळचे वाटतोय ह्याचा विचार त्यांनी अगोदर करायचा आहे. त्यामुळे कुठली गोष्ट ह्याचा निर्णय त्यांना प्रथम घ्यायचा आहे, त्या दोघांना, की ते दोघं एकत्र जाणार आहेत का, की त्यांना आमच्याबरोबर बोलायचं, ह्याचा निर्णय पहिला त्या दोघांनी घ्यायचा आहे, त्याच्यानंतर आमचा प्रश्न येतो. त्यामुळे त्याच्यावरती आता आम्ही कुठलंही भाष्य करणं हे या क्षणाला योग्य होणार नाहीये. तुमची अवस्था महाभारतातल्या श्रीकृष्णासारखी आहे. एक जण तुमच्याकडे मदतीसाठी पायाजवळ बसलाय आणि एक जण तुमच्या डोक्याजवळ बसलाय. अशी जी कौरव पांडवांची स्थिती होती तशी आहे. आत्ता तुम्ही उठल्यानंतर कोणाला जवळ करणार एवढं फक्त सांगा, की दोघंही तुमच्याकडे आले तर मनसेची नेमकी नॅचरल पार्टनर तुमचा कोण असेल, नैसर्गिक पार्टनर तुमचा कोण असेल? नाही, अगोदर ते तर येऊ तर द्या. ते आल्यानंतर आपण त्याचं उत्तर देऊ की. आता घाई काय आहे? त्यांना येऊ तर द्या पहिल्यांदा, त्यांना ठरवू द्या नक्की त्यांना काय करायचंय, कोणाच्या मनामध्ये आमच्या बरोबर यायचंय, कोणाला नाही. जो टाळीचा जो हात आहे तो कोणीतरी पुढे तर करू दे. परंतु आपल्या पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही, किंवा मागच्या एवढं यश देखील राखता आलं नाही. ही एक प्रचंड मोठ्या आत्मपरीक्षणाची वेळ आहे, हे तरी मान्य कराल आपण नितीनजी? नाही, हे तर मी चर्चेच्या सुरुवातीलाच मी हे मान्य केलेलं आहे की आम्हाला का मतं कमी पडली किंवा का आमचे निवडून आले नाहीत. त्याच्यामध्ये स्थानिक कारणं सुद्धा आहेत की अनेक आमच्या जवळजवळ डोंबिवलीपुरतं बोलायचं झालं तर 7 नगरसेवकांचे वॉर्ड झाल्यामुळे, भिन्न झाल्यामुळे ते निवडणुका लढवू शकले नाहीत. अशी कारणं आहेत, पण ती कारणं मी आता इथं देणं आवश्यक मला वाटत नाहीये. आम्ही आत्मपरीक्षण नक्कीच करू. प्रकाश जोशी, आपण पाहिलं असेल कल्याण डोंबिवलीच्या प्रचारामध्ये मागच्या वेळी जर आपण पाहिलं तर चिकन सूप आणि बटाटे वडे याच्या भोवती चर्चा फिरत राहिली. त्यामुळे सर्व जी मीडियामधली स्पेस होती ती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये विभागली गेली आणि इतर पक्ष एकूणच प्रचाराच्या कव्हरेजच्या, मीडियाच्या कव्हरेजच्या बाहेर राहिले. परंतु यावेळी मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्मार्ट खेळी खेळले. त्यांच्या लक्षात आलं की आता जर पुन्हा दोन भाऊ एकमेकांशी भांडू लागले, एकमेकांवर वार प्रत्यारोप करू लागले तर आपल्याला मीडिया स्पेस कुठेही मिळणार नाही. आपला पक्ष एवीतेवी मरगळलेला आहे, 9 जागा फक्त आपले, वी हॅव नथिंग टू लूज. त्यामुळे त्यांनी शिवसेनेवर एक प्रचंड मोठा हल्ला चढवला. शिवसेना देखील त्या ट्रॅपमध्ये आली, शिवसेना देखील उत्तर देऊ लागली. मग त्याच भाषेत उत्तर दिल्यानंतर भारतीय जनता पक्ष जो एक प्रकारे तिथे मृतवत होता, त्यांचं संघटन नव्हतं, त्याला झळाळी आली आणि 9 वरून 42 वर पोहोचली. याचा स्मार्ट सिटीशी संबंध किती, याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आक्रमकतेशी संबंध किती, याचा मोदींच्या अच्छे दिनच्या दाव्याशी किती, किंबहुना 42 वरून ते 61 पर्यंत पोहोचू शकले नाहीत याचा आणि तूर डाळीच्या महागाईचा संबंध किती? प्रकाश बाळ जोशी, मी येतो त्यांच्याकडे, तुमच्याकडे येतो. प्रकाश बाळ जोशी, निश्चितपणे आपण जर बघितलं तर निवडणुकीचं जे वातावरण असतं
त्यातलं जे काही तुम्हाला स्ट्रॅटेजी प्लॅनिंग करायला लागतं त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा असतो की तुमच्या विरुद्ध जाणारे जे मुद्दे आहेत, तुमचे जे शत्रुपक्ष आहेत त्यांना नामोहरण करण्यासाठी तुम्ही स्वतः चाल खेळायला लागते. म्हणजे स्वतः चाल खेळून आक्रमक व्हायला लागतं. आणि आपण जर बघितलं तर आपला भारतीय मतदार जो आहे त्या भारतीय मतदाराला भावनिक मुद्दे आणि अशा प्रकारचं ॲग्रेसिव्हली अतिशय आक्रमक पद्धतीने मांडलेले मुद्दे आणि दोन पक्षात होणारी वादविवाद आणि वितंडवाद हे त्यांना अतिशय आवडतात. ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात आणि नंतर आपलं मत ठरवतात. त्यामुळे आपण जसं म्हणालात की मागच्या निवडणुकीमध्ये दोन भावातलं भांडण होतं, तर यावेळेस एक सत्ता चालवणाऱ्या दोन समविचारी पक्षांमध्ये भांडण होतं. त्यामुळे साहजिकपणे जे मीडियाचं लक्ष होतं, मतदारांचं लक्ष होतं ते शिवसेना भाजपविषयी भोवतीच केंद्रित झालं आणि त्यामुळे मनसे, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी हे बाजूला पडले आणि मतदारांचं लक्ष त्याच्यावरच केंद्रित झाल्यामुळे मतंसुद्धा शिवसेना आणि भाजपमध्ये विभागली गेली. राम कदम बोला. नाही, मगाशी आपण जे म्हणत होतात की आक्रमकपणा हा आमच्याकडून पहिल्यांदा आलेला नाहीये. आक्रमकता आहोतच आम्ही निश्चितपणे, पण अगोदर आमच्या मित्रपक्षाकडून आलं आणि त्याच्यानंतर मग खूप झाल्याच्या नंतर, साचल्याच्या नंतर मग माननीय मुख्यमंत्रीजी त्या संदर्भात बोललेले आहेत. हा भाग एक. पण हे सगळं मांडत असताना आजची जी आपण चर्चा करतो त्या चर्चेमध्ये मला असं वाटतं प्राथमिक अंग जे आहे की सातत्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी वर्षभर की हे भाजपचं सरकार, माननीय देवेंद्र फडणवीसांनी घेतलेला निर्णय याच्यावर सातत्यानं टीका करतो. पहिले 6 महिने तर काँग्रेस काहीच बोलत नव्हते, गलित गात्र होते. आजही गलित गात्रच आहे. काँग्रेस आज बोलत नाही, हाच तर खरा मुद्दा आहे. देयर इज नो ऑपोजिशन. ती भूमिका शिवसेना बजावतोय. आजही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते दणकून येत आहेत असं कुठे दिसलंच नाही. ते काम तुमचे मित्रपक्षच करतायत. आजही कल्याण डोंबिवलीमध्ये फिरकले सुद्धा नाहीत काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते. ही वस्तुस्थिती आहे. मॉरल नसेल काय नसेल तो त्यांचा अंतर्गत भाग आहे. पण सातत्यानं जो विखारी अपप्रचार आमच्या पक्षाबद्दल करत होते तर या दोन्ही ठिकाणी दाखवून दिलेलं आहे लोकांनी की निश्चितपणे जे काही विकासाचे निर्णय घेतलेत, अजून बरेच घ्यायचेत, विकासाचे जे काही निर्णय घेतलेत त्या निर्णयाला या शहरातल्या भागातल्या लोकांनी साथ दिली. ग्रामीण भागात आम्हाला बरंचसं अजून करायचंय. जसं आता आपण 6200 गावं आपण कायमस्वरूपी दुष्काळमुक्त केलेली आहेत. महाराष्ट्रात 44,000 खेडी आहेत. त्याला अजून 4 वर्ष लागणार. या निवडणुकीत ग्रामीण भाग हा काही मुद्दा नव्हता. ग्रामीण भाग जिथे होता, मी येतो त्या मुद्द्यावर, पंचायती वगैरे ज्या मी आहेत त्या मुद्द्यावर येतो. हर्षवर्धनजी, मला विदर्भाची चर्चा अशी करायची आणि त्याच्यावर तुमचं मत जाणून घ्यायचंय. विदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाला नगरपंचायतीच्या निवडणुकात अपेक्षित यश मिळालं नाही. वर्ध्यामध्ये 4 नगरपंचायती होत्या, त्यातली समुद्रपूर सोडली तर बाकी नगरपंचायतीवर भारतीय जनता पक्षाला यश मिळालं नाही. अमरावतीमध्ये भातुकली, धारणी, नांदगाव, खांदेश्वर आणि तिवसाला तुमच्या यशोमती आहेत. त्या ठिकाणी भाजपला एकही नगरपंचायत मिळवता आलेली नाही. यवतमाळमध्ये 6 नगर परिषद आहेत. महागाव आहे, मरेगाव आहे, राळेगाव आहे. त्या ठिकाणी 6 पैकी केवळ 1 नगरपंचायत भारतीय जनता पक्षाकडे आली. तर लाखा नांदूर हे भंडाऱ्यामधलं सोडलं तर भंडाऱ्यामध्ये देखील भारतीय जनता पक्षाला यश मिळालेलं नाही. गोंदियामध्ये फक्त 4 त्यातली एकही नगर परिषद त्यांना मिळालेली नाही. बुलढाण्यामध्ये 2 नगरपंचायती होत्या, त्यातही भाजपला यश मिळालं नाही. जसं भारतीय जनता पक्षाला यश मिळताना दिसत नाहीये तसंच काँग्रेसलाही त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे आणि काँग्रेसने गेलेल्या जागा अनेक ठिकाणी मिळवल्या आहेत असंही दिसत नाहीये. नेमकं विदर्भात नगरपंचायतीत असं का घडतंय? नाही, ह्याच्यात 2-3 कारणं आहेत उदयजी. सांगतो. प्रामुख्यानं एक असं आहे की झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्ष अजेंडा काय होता की वेगळा विदर्भ आम्ही करू आणि वेगळ्या विदर्भाचा मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाचा असेल, तुम्ही आम्हाला सत्ता द्या. ह्या मुद्द्यावर विदर्भातली कालच्या विधानसभेला त्यांना मला वाटतं काहीतरी 48 का 49 जागा 68 पैकी विदर्भातल्या भाजपला मिळाल्या. एक. बरोबर. दुसरी गोष्ट, भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि आपल्या भागातला शेतकऱ्यांचा आणि त्या भागातला फायदा होईल अशा प्रकारची घोषणा केल्यामुळे लोक त्या ह्याच्यामध्ये गेले. आता 1 वर्षभरामध्ये तुम्ही ह्या निवडणुकीचं विश्लेषण बघितलं, ठीक आहे, कोणाचा कोणत्या पक्षाचा किती फायदा झाला ह्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं की हे जर राजकीय विश्लेषण ह्या निकालाचं होणं आवश्यक आहे आणि या राज्यातल्या जनतेची नाडी ही ह्या माध्यमातून सुद्धा स्पष्ट झाली पाहिजे असं मत आहे. उद्या काँग्रेस चुकला असेल तर आम्ही म्हणू की आम्ही चुकलो म्हणून, पण आज पब्लिक पल्स जर आपण बघितला ह्या निवडणुकीमध्ये तर विदर्भामध्ये आत्महत्या वाढल्या, विदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्याला मदत केली नाही. नागपूरच्या अधिवेशनामध्ये ज्या घोषणा केल्या, आमचे इथं मित्र बसलेले आहेत की तिथं आज 5-6 मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, तिथं गडकरी साहेब तिथं आहेत आणि मला असं वाटतं की सगळी ताकद भारतीय जनता पक्षाची ही
महाराष्ट्रातलं जर अॅनालिसिस आपण केलं तर विदर्भमध्ये आहे. आत्ता जर म्हणजे मॅक्झिमम स्ट्रेंथ भारतीय जनता तरी पक्षाची देखील त्यांना अपेक्षित यश म्हणजे मिळत नाहीये. एक माझं रामभाऊ, लेट मी कम्प्लीट हे त्याचं महत्वाचं कारण आहे. दुसरं कारण त्याच्यामध्ये असं मला दिसतंय ह्याच्यामध्ये अंतर्गत वाद सुद्धा आहेत. हे सुद्धा अजून तुम्ही फक्त नगरपंचायतीची नावं वाचली, तुम्ही अजून थोडंसं डिटेलमध्ये गेलं तर बरं होईल. मला असं वाटतं की हे असे निकाल खाली का लागायला लागले आता, हे त्याच्यामध्ये म्हणजे जसं आता ह्या निवडणुकीमध्ये आपण 2 पक्षांचा कलगीतुरा बघितला तशा अंतर्गत पण अनेक गोष्टी आहेत सांगतो हा, पण तो आज ह्या चर्चेचा विषय नाहीये. मला असं वाटतं की तिथल्या विदर्भातल्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे आता की फक्त आश्वासनं आणि मोठ्या प्रमाणामध्ये फक्त या ठिकाणी भाषणं करायची, ह्याच्या पलीकडे मात्र काय होत नाही. ही अनुभव आता आलाय लोकांना. राम कदम अतिशय सिरियस गोष्ट अशी आहे, बीडमध्ये 4 नगर परिषद आहेत. त्याच्यामध्ये वडवणी आहे, शिरूर आहे, पाटोदा आहे, आष्टी आहे. या 4 पैकी 3 ठिकाणी राष्ट्रवादी आणि वाढवणीमध्ये फक्त तुमची सत्ता आली. लातूरमध्ये 4 नगर परिषद आहेत, त्याच्यापैकी फक्त जळकोट देवणी जिथे पहिल्यांदा निवडणुका होत होती त्या नगर परिषदेत आपल्याला यश मिळालं. म्हणजे लातूर असेल, बीड असेल किंवा जालना असेल जिथे आपले प्रदेशाध्यक्ष आहेत, तिथे सुद्धा जाफराबाद, घनसावंगी, बदनापूर आणि मंठा यातल्या मंठा ही शिवसेनेकडे गेली आणि भाजपला तिथं एकही जिंकता आलेली नाही. तुमच्या हातनं जालना गेलं, तुम्हाला लातूर जिंकता आलं नाही, तुम्हाला बीड जिंकता आलं नाही, विदर्भात अपेक्षित यश मिळालेलं नाही. कुठंतरी अच्छे दिन, कुठंतरी महागाई आणि त्याहीपेक्षा दुष्काळाला आम्ही नीटरित्या सामोरं गेलो नाही. आमचं पक्ष संघटन आणि ज्या अंतर्गत संघर्षाचा आता उल्लेख करण्यात आला त्याचा फटका बसला. आत्मपरीक्षणात किमान हे तरी आता मान्य करायला पाहिजे. आता काही मतं मागायची नाही आहेत कोणाकडे. नाही, आता काही मतं मागायची नाहीत. पण ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील साहेब जे म्हणाले की नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि ती कृतीत अंमलात आणली नाही, मी पुन्हा त्यांचा आदर करीत मी विचारेन की त्यांनी एक अशी गोष्ट सांगावी, मी निश्चितपणे त्याचं उत्तर देऊ शकेन. पण काँग्रेस पक्षाचे ते आहेत, त्यांनी काही भाजपचं कौतुक करावं, आमचं अभिनंदन करावं असं काही लोकशाही परंपरेमध्ये होत नाही. मुळामध्ये जे जे काही अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडलं ते पूर्णपणे अंमलात आणलेलं आहे. कसं आहे उदयजी की निश्चितपणे महाराष्ट्रातल्या लोकांच्या आमच्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा करत असताना लोकांना असं वाटतंय की एका रात्रीत एका वर्षात सर्व काही व्हावं. महाराष्ट्रामध्ये 44,000 खेडी आहेत आणि याचं गेल्या अनेक वर्षापासून चुकलेलं नियोजन आहे. म्हणजे पावसाचं पाणी पाऊस पडला तर ते पाणी तसंच समुद्रात, नदी नाल्यात वाहून जातं. मला फक्त 1 मिनिटं बोलू द्या, मी तुमच्याच प्रश्नावर येतो. तर ह्या नियोजन चुकल्यामुळे अनेक ठिकाणी ही घडी पूर्णपणे नवीन पद्धतीने आपल्याला बसवावी लागते. याला थोडा वेळ लागतोय. आपली इच्छा होती वर्षभरात सगळ्याच्या सगळी खेडी दुष्काळमुक्त व्हावी, झाली नाहीत ना. 6,200 झालेत. आपण टप्प्याटप्प्याने दरवर्षी करतो. हे सांगण्याचं कारण तुम्हाला एवढंच आहे की काही बीड आहे. अहो, साक्रीचं उदाहरण देतो चला. साक्रीमध्ये एकनाथ खडसे स्वतः गेलेले होते. त्या साक्रीमध्ये तुम्हाला यश मिळालं नाही, तिथे तुम्हाला एकही जागा मिळवता आली नाही. बीडला नाही, लातूरला नाही, जालन्याला नाही, साक्रीला नाही, विदर्भामध्ये अनेक ठिकाणी. मी तुम्हाला सांगतो हे कशाचं किंवा आता तरी मान्य करा की समथिंग इज गोइंग रॉंग. नाही, निश्चितपणे ज्या ठिकाणी जागा कमी मिळाल्या असतील, पक्ष म्हणून आम्ही आत्मचिंतन करू. त्या ठिकाणी कुठे कमी पडलो याचा प्रत्येक पक्ष आत्मचिंतन करेल. पण जेव्हा नगर परिषदेच्या बाबतीत बोलत असाल तर आम्ही 10 जागा भारतीय जनता पार्टीला मिळाल्यात, एनसीपीला 10. म्हणजे जवळपास तुम्ही सगळ्या पक्षांची तुलना केली तर सगळ्यात अधिक जागा भाजपकडेच आहेत 10. आमच्या खालोखाल शिवसेना 4 वर आहे, काँग्रेस 8 वर आहे. आता हे आकडे सांगतायत. तर त्याच्यामुळे ज्या ठिकाणी मिळाल्या नाही, ज्या ठिकाणी आमच्या उमेदवाराचा पराभव झाला असेल तर त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे आत्मचिंतन करू. पण मोठा महाराष्ट्राचं ज्याच्याकडे लक्ष लागलं होतं त्या दोन्ही ठिकाणी लोकांनी आम्हाला स्वीकारलेलं आहे. त्या दोन्ही ठिकाणी निसंशयपणे तुम्हाला 5 पट आणि 30 पट यश मिळालं, याविषयी काही शंका नाही. मला सर्व या पॅनलिस्टना ह्या कार्यक्रमाचा शेवट करण्यापूर्वी एक प्रश्न विचारायचा आहे. जर उद्या तुम्हाला हेडलाईन द्यायची असेल तर आज जे कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूरचे निकाल लागले त्याची हेडलाईन काय असेल असं वाटतं आपल्याला. आपण सुरुवात करूया नितीन सरदेसाई यांच्यापासून. नितीन सरदेसाई, जनादेश काय आहे? जनादेश म्हणण्यापेक्षा असं आहे की आमचं जे काही 27 वरून 9 वर आलो हे असताना सुद्धा विकासाची भाषा आम्ही बोलत होतो. हे सगळ्या जनतेने पुन्हा एकदा लक्षात घेणं गरजेचं आहे आणि या पुढच्या निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर झाल्या तर ते जास्त चांगलं राहील ही माझी सगळ्यांना विनंती आहे.
दुसरं असं की ज्या पद्धतीची भांडणं या दोघांनी केली अत्यंत खालच्या दर्जाची, ही यापुढे निवडणुकीच्या दरम्यान किंवा एकंदरीतच न झाली आणि तशी भाषा न वापरली गेली तर ते सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगली गोष्ट राहणार आहे. राहता हेडलाईनची जी गोष्ट आहे ती या मुख्य म्हणजे या दोन पक्षांनी पहिले ठरवायचे की हेडलाईन काय त्यांना करायची आहे ती, कारण गेले काही दिवस ते भांडून हेडलाईन स्वतःकडे ठेवतायत. आता चांगल्या जनतेच्या भल्यासाठी काही हेडलाईन काय करायची आहे ते त्यांनी ठरवायचं. तुम्हाला उद्याची हेडलाईन अशीच हवी आहे की शिवसेनेनं हात पुढे केला किंवा भारतीय जनता पक्षानं सत्तेसाठी हात पुढे केला, अशी हेडलाईन तुम्हाला निश्चित वाचायला आवडेल. आपण जाऊया दीपेश म्हात्रेकडे. दीपेश म्हात्रे, उद्या नेमकं काय या संपूर्ण मतदानाचा नेमका जनादेश काय असं वाटतं आपल्याला, विशेषतः फॉर यू इट्स ओनली कल्याण डोंबिवली? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेने जो 20 वर्षात केलेला विकास आहे, कुठेही अँटी इन्कम्बन्सी दिसलेली नाही. शिवसेनेच्या जास्तीत जास्त जागा निवडून आलेल्या आहेत, सत्तेच्या जवळ आणून आम्हाला सोडलेला आहे. सर, तुम्ही मगाशी 4 पर्याय सांगितले, पण याच्यात 5वा पर्याय आहे. जसं मागच्या वेळेला आमचे मनसेचे लोक तटस्थ राहिले, जर तटस्थही राहिले तरी शिवसेनेचा तिथे महापौर बसू शकतो, असाही 5वा पर्याय होऊ शकतो. पण उद्याची हेडलाईन अशीच असावी, मला असं वाटतं की दडपशाही विरुद्ध विकास, असाच कल्याण डोंबिवलीची हेडलाईन. पॉइंट वेळ टेकन. आपण जाऊया राम कदम यांच्याकडे. राम कदम, या संपूर्ण निकालांचा अन्वयार्थ काय, हेडलाईन काय, जनादेश? विकासाबद्दल आमचे मित्र नितीन सरदेसाई जे बोलत होते त्यात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभेत सांगितलंय की ते जे काही विकासाचं मनसे पक्ष बोलत होता ते नाशिकच्या बाबतीत बोलत असताना तर नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या बाबतीत जे भारतीय जनता पार्टीच्या आमच्या हेडलाईन बोलूया. तर नाही, त्याच्यावर एक वाक्य बोलून पूर्ण करतो. तर ते विकासाचं बीजेपीनेच केलेला विकास मनसे त्या ठिकाणी सांगत होती असं फडणवीस साहेब स्वतः म्हणाले. पण ठीक आहे, हेडलाईन सांगत असताना मी एवढंच सांगेन की हेडलाईन भारतीय जनता पार्टीवर काँग्रेसपासून राष्ट्रवादीपासून कधी काळी आमच्या मित्रपक्षानं सुद्धा वारंवार टीका करून सुद्धा लोकांनी भाजपला अतिशय चांगल्या पद्धतीने स्वीकारलं. आम्ही एका ठिकाणी 5 पट आणि दुसऱ्या ठिकाणी 3 पट झालो. हर्षवर्धनजी, काँग्रेससाठी काय? नाही, मला असं वाटतं की याच्यामध्ये 3 गोष्टी मला ह्या माध्यमातून स्पष्ट करायच्या वाटतात, अगदी छोट्या 1 लाईनमध्ये. पहिली गोष्ट अशी आहे की आता ठीक आहे, आमचा लोकसभेला विधानसभेला पराभव झाला, परंतु कुठेतरी आता पुन्हा एकदा लोक आता ह्या सरकारच्या विरोधामध्ये हळूहळू प्रोसेस सुरू झालेली आहे, ही तर मान्यच करावी लागेल, हे मात्र निश्चितपणे नाही. दुसरा मुद्दा असा आहे, तुझं माझं जमेना, हे सगळ्या जनतेने आता पाहिलं. तुझ्या वाचून राहावं ना. हा, आणि आता उद्या या संदर्भामधले ही भूमिका काय घेणार हे एकदा लोकांना स्पष्ट होऊ द्या. म्हणजे हे भांडतात कसे आणि सत्तेकरता कसे एकत्र येतात, मला असं वाटतं हे एक उद्याच्या माध्यमातून जनतेला समजलं पाहिजे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे राज्यकर्ते आता जे महाराष्ट्रामध्ये आहेत, मला असं वाटतं त्यांनी आता स्वतःचं आत्मपरीक्षण, ठीक आहे आम्ही तर विरोधी पक्षातच आहे, वी आर नॉट टू लूज एनिथिंग, आम्हाला अजून ह्यामध्ये खूप काम करायचं आहे, आम्ही तर मान्यच केलेलं आहे की लोक आपल्यापासून दूर गेले ते आपल्याला जवळ आणायचे आहेत, पण आता जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्याबद्दल मात्र निश्चितपणानं कुठेतरी धोक्याची घंटा ही आता सुरू झालेली आहे, हे मात्र ह्यातनं स्पष्ट होतं. प्रकाश जोशी, याचा अन्वयार्थ नेमका काय? नाही, मतदार तर जी काही महागाई वाढलेली आहे किंवा जे इतर अनेक प्रश्न आहेत जे राष्ट्रीय पातळीवर सुद्धा आहेत आणि आपल्या राज्यात सुद्धा आहेत, त्या सर्वांचा तर लोकांनी विचार केलाच. परंतु प्रामुख्याने या स्थानिक निवडणुका होत्या, त्यामुळे लोकांना आणि जनतेला आणि विशेषतः मतदारांना असं वाटतं की शिवसेना भाजपला त्यांनी महाराष्ट्र राज्यात राज्य करावं म्हणून एकत्र निवडून दिलं, तरी ते वेगवेगळे लढलेले असले तरी, आणि राज्य चालवताना तरी एकमतानं त्यांनी राज्य चालवावं आणि लोकांना चांगले दिवस दाखवावेत असं वाटतं. तर हे दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेत की नाही, बरोबर काम करणार आहेत की नाही, हा प्रश्न मला असं वाटतं आज ज्या पद्धतीनं मतदान झालं त्या पद्धतीने दिसून येतं. लोकांची इच्छा अशी आहे की तुम्ही जर एकत्र राहणार असाल तर मग व्यवस्थित सरकार चालवा, नाहीतर मग कल्याण डोंबिवलीचं झालं त्या पद्धतीनं राज्यात सुद्धा वेगळ्या प्रकारचं राजकारण सुरू होईल. करेक्ट. प्रेक्षको, आजच्या निवडणूक निकालाचं वैशिष्ट्य काय असा प्रश्न मी शेवटी विचारला होता. आजच्या निवडणूक निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे सत्ताधारी भाजप नेत्यांच्या जिल्ह्यातच पक्षाची झालेली पिछेहाट,
महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या बीडमध्ये, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या जालन्यामध्ये आणि फडणवीसांच्या नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश मिळवता आलं नाही. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या कल्याण डोंबिवली आणि कोल्हापुरात भाजपचं संख्याबळ प्रचंड वाढलं. पक्षानं जोरदार मुसंडी मांडली, मात्र सत्ता स्थापन करता येईल इथपर्यंत भाजपला काही मजल मारता आली नाही. त्यामुळे विजयाचा आनंद असला तरी सत्ता न मिळाल्याची खंत देखील त्यांच्याकडे आहे. प्रगल्भ लोकशाहीत मतदार हाच खरा राजा असतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. तो कुणाच्या राजीनाम्या नाट्याला भुलत नाही की 6500 कोटींच्या पॅकेजच्या आश्वासनाला देखील बळी पडत नाही किंवा वारंवार हिंदुत्वाचे ढोल बडवणाऱ्यांना आणि विकासाची पिपाणी वाजवणाऱ्यांनाही मतदार निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देतात. कल्याण डोंबिवलीत शिवसेनेच्या जागा वाढल्या, या उलट काँग्रेस राष्ट्रवादीची धूळधाण झाली. MIM सारख्या पक्षानं कल्याण डोंबिवलीत खातं उघडलं तर मनसेचं इंजिन रुळावरून काहीसं घसरलं, तरी देखील घसरलेलं मनसेचं इंजिन सत्तेसाठी उपयुक्त अशा स्टेशनात जाऊन थांबलं. हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य. कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीची ताकद घटली असली तरी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. पण सत्तेसाठी राष्ट्रवादीची मनधरणी करण्याशिवाय काँग्रेसला आता पर्याय नाही, अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. या सगळ्याचा अर्थ एकच, आजचा मतदार राजा इथल्या सर्व राजकारण्यांपेक्षा अधिक स्मार्ट आहे. त्याच्या सहनशीलतेचा अंत बघू नका. उद्या राईट टू रिकॉल किंवा वरीलपैकी कुणीही नाही या हे पर्याय जर त्याला उपलब्ध झाले आणि त्याचा वापर त्यानं करायचं ठरवलं तर सगळ्यांसाठीच कठीण होईल. गळ्यात सोन्याच्या साखळ्या आणि कमरेला घोडा अडकवणाऱ्या फिरणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना मग पळता भुई थोडी होईल. तेवढा या स्मार्ट मतदार राजाला अजिबात गृहीत धरू नका. राजकारण्यांनो, ती चूक मुळीच करू नका. हाच या निकालाचा खरा अर्थ. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.